लष्कराकडनं पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स बेचिराग करत पुन्हा एकदा मुतोड जवाब देण्यात आलेला आहे। लष्करानं पुरेपूर समन्वय राखत उडवले लॉन्च पॅड्स। लष्करानं लॉन्च पॅड्स उडवलेला व्हिडिओ आता जाहीर केलेला आहे। आपण बघतोय शनिवारी पहाटे हवेत झालेली थरारक मारामारी तर आपण पाहिली। तर पुन्हा एकदा भारतीय लष्कराचा रुतबा किती मोठा आणि तो कसा वाढत चाललाय याची दृश्य आपण प्रत्यक्ष बघतोय समोर। आपल्यासोबत भारती सहस्त्रबुद्धे आहेत। भारती, एकंदरीतच आपलं लक्ष भारताचं आणि लष्कराचं लक्ष हे केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स आहेत आणि त्याच्यावरतीच पुन्हा एकदा अत्यंत अचूक नेमका हल्ला या व्हिडिओतनं केलेला दिसतोय। भारती, पूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की अगदी थोड्या वेळापूर्वी आर्मीने ट्विट करत ही सगळी माहिती दिली आहे। हे जे व्हिडिओज आपण बघतोय ना, हे कालचे नसून 8 आणि 9च्या रात्रीचे आहेत, ज्या दिवशी जम्मू काश्मीर आणि पंजाब या भागात कालच्या सारखेच परवा सुद्धा मोठे हल्ले पाकिस्तानकडनं केले जात होते, गोळीबार केला जात होता। त्या दिवशी अत्यंत प्रिसिजननी फक्त टेररिस्ट लॉन्च पॅड्सला लक्ष्य करून, लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळचे टेररिस्ट लॉन्च पॅड्सला लक्ष्य करून कशा पद्धतीने त्यांना नेस्तनाबूत केलं गेलं, अक्षरशः तुकडे तुकडे तिथल्या त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले, हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे आणि स्वतः लष्कराने ट्विट केलेला आहे। पूर्वी नक्कीच भारती, आणि आपण बघतोय की सातत्याने या लष्कराने सीमावर्ती भागामध्ये अशा पद्धतीची कारवाई सुरू ठेवलेली आहे। दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स लक्ष्य केले जात आहेत आणि अत्यंत संयत असा रिस्पॉन्स आहे की जेणेकरून कुठल्याही पद्धतीने आपल्या नागरिकांचं किंवा सीमेपलीकडच्या नागरिकांचं सुद्धा नुकसान होऊ नये, पण त्याचबरोबर लक्ष साधलं जावं। भारती, हो, अर्थात पूर्वी खरं तर आपण बातम्या देतोय की आपलं लष्कर कशा पद्धतीने काम करतंय, किती स्विफ्ट ऍक्शन आहे। आज सुद्धा पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं की आम्हाला तणाव वाढवायचा नाही, आमच्या बाजूने आम्ही कुठली ऍक्शन घेत नाहीये, फक्त आणि फक्त प्रत्युत्तर दिलं जात आहे। मात्र ह्या व्हिडिओतनं नक्कीच भारती, अक्षरशः अत्यंत लाजवाब आणि काबिले तारीफ अशा पद्धतीचीच ही कामगिरी। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।